नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चौथी स्कॉलरशिपचं मॅथ्सचं 17वं प्रकरण बघतोय बघा, ज्याचं नाव आहे दिनदर्शिका. त्याच्या स्वाध्यायाला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणती तारीख बरोबर आहे? कोणती तारीख बरोबर आहे ते विचारलंय. इथे काय आलं? 31/9/2024. 9 म्हणजे कोणता महिना? सप्टेंबर महिना. सप्टेंबर महिन्यात किती दिवस असतात? 30. इथं दिलेले 31 म्हणजे हे काही चालणार नाही. नंतर 29/2/2023. 2023 आहे बघा, लीप वर्ष नाही आहे. लीप वर्ष नसलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 28 दिवस असतात, 29 तारीख त्याच्यामध्ये येत नाही, म्हणून दुसरा सुद्धा चुकीचा पर्याय आहे. 31/7/2024. 7 म्हणजे जुलै महिना. जुलै महिन्यामध्ये 31 दिवस असतातच, म्हणजे 31/7/2024 हा तिसरा पर्याय जो आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या महिन्यात नेहमी 5 वेळा 3 वार येतात? मग एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो, जर का एखादा महिना असेल त्याच्यामध्ये 31 दिवस असतील तर त्या 31 तारखेच्या किंवा 31 दिवसांच्या महिन्यांमध्ये पहिले 3 दिवस जे असतात, म्हणजे 1 तारखेवाला, 2 तारखेवाला आणि 3 तारखेवाला, हे दिवस जे आहे ते काय तर 5-5 वेळा येत असतात. मग काय सांगितलं? 5 वेळा 3 वार येतात. 5 वेळा 3 वार कोणत्या महिन्यात येतात? जो महिना 31 चा असेल त्यामध्ये. मग एप्रिल 30 चा आहे, चालणार नाही. जून 30 चा आहे, चालणार नाही. सप्टेंबर पण 30 दिवसांचा असतो, चालणार नाही. कोणता चूक पर्याय? मग ऑक्टोबर 31 दिवसांचा असतो, त्यामध्ये नेहमी 5 वेळा 3 वार येतात. तिसरा प्रश्न बघा, एका वर्षी मार्च महिन्याच्या 5 तारखेला शनिवार होता. बघा, 5 मार्च दिला आपल्याला. 5 मार्चला कोणता वार आहे? शनिवार आहे. तर त्या महिन्याच्या 15 तारखेला कोणता वार असेल? 15ला वार विचारला आपल्याला. 15 मार्चला कोणता वार आहे ते विचारलं. मग 5, एक आठवडा 7 दिवसांचा, म्हणजे 5 आणि 7 किती झाले? 12. 5 मध्ये 7 मिळवले किती झाले? 12. 12 मार्चला सुद्धा काय असणार आहे आपला? शनिवारच असणार आहे. 13ला काय असेल? रविवार असेल. 14ला काय असेल? सोमवार असेल. मग 15ला काय येतो आहे? 15 मार्चला काय येतो? मंगळवार येतो. मंगळवार कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय अचूक पर्याय आहे. चौथा प्रश्न बघा, तारखेप्रमाणे सोनलचा वाढदिवस दर 4 वर्षांनीच साजरा करता येतो. सोनलचा वाढदिवस किती आहे? दर 4 वर्षांनी साजरा केला जातो. दर 4 वर्षांनी म्हणजे काय? लीप वर्ष असेल. लीप वर्षामध्ये कधी जन्म झालेला असेल? 29 फेब्रुवारीला सोनलचा जन्म झालेला असेल. कारण 29 फेब्रुवारी हीच तारीख आहे, ती फक्त लीप वर्षात येते. आणि लीप वर्ष जर किती वर्षांनी येते? दर 4 वर्षांनी येते. ती किती वर्षाची झाली? 32 वर्षाची ती पूर्ण झाली. कधी? 2020 मध्ये. बघा, 2020 वर्षी ती कितीची झाली? 32 वर्षाची ती पूर्ण झाली. तेव्हा तिचा 8वा वाढदिवस साजरा केला गेला. आणि वाढदिवस कितवा होता? 8वा वाढदिवस होता. तर सोनलचा जन्म कोणत्या तारखेला झाला? मग 32 ची आहे बघा. मग 2020 ला 32 ची आहे, म्हणजे याच्यातनं 32 काय करा? वजा करून टाका. शून्यातनं 2 जात नाही, म्हणजे किती करायला लागतील? 10. 2 असा होऊन जाईल 1. 10तनं 2 गेले तर 8. एकातनं 3 जात नाही म्हणून 11. इथे होऊन जातील 9. इथे होऊन जाईल 1. 11तनं 3 गेले परत 8. 9चे 9 आणि 1चा 1, म्हणजे 1988. मग पहा काय तारीख होती? 29 फेब्रुवारी आणि वर्ष काय? 1988, म्हणजे 29/2/1988. पहिला पर्याय अचूक आहे. या तारखेला सोनलचा जन्म झालेला असेल. पाचवा प्रश्न बघा, 2024 मध्ये गांधी जयंती बुधवारी होती. मग बघा, गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबरला. मग गांधी जयंती 2 ऑक्टोबरला आधी होती, ती कोणत्या वेळी आली होती? त्या दिवशी कोणता वार होता?
बुधवार होता. पुढचं काय विचारलं, त्याच वर्षी नाताळ कोणत्या वारी होता. मग नाताळ कोणत्या वारी, नाताळ म्हणजे क्रिसमस. क्रिसमस कधी असतो, 25 डिसेंबरला. मग लक्षात ठेवायचंय बाळांनो, कोणत्याही वर्षी गांधी जयंती आणि नाताळ हे एकाच दिवशी येतात. म्हणजे गांधी जयंती जर का बुधवारी होती तर नाताळ सुद्धा कधी असेल, बुधवारीच असेल. म्हणून तिसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. 6वा प्रश्न बघा, बालिका दिनानंतर किती दिवसांनी प्रजासत्ताक दिन येतो. प्रजासत्ताक दिन म्हणजे काय आपला 26 जानेवारी. बालिका दिन कधी आहे, 3 जानेवारी. त्यातला फरक किती दिवसांनी येतो म्हणजे फरक काढायचा, वजा करा. 7 न 3 गेले 3, 2 म्हणजे 23 दिवसानंतर बालिका दिनानंतर प्रजासत्ताक दिन येतो. कितवा पर्याय आहे, 23. पहिला पर्याय चूक पर्याय आहे. 7वा प्रश्न बघा, 14 तारखेनंतर 5 दिवसांनी रियाला प्रवासाला निघणार आहे. मग 14 तारखेनंतर 5 दिवसांनी रिया प्रवासाला निघणार आहे. म्हणजे दोघांची काय करायची, बेरीज करायची. 14 आणि 5 किती झाले, 19. म्हणजे तो कोणत्या तारखेला निघेल, निघण्याची तारीख कोणती आहे, 19 तारीख आहे. 19 तारीख कितवा पर्याय आहे, दुसरा पर्याय चूक पर्याय आहे. 8वा प्रश्न बघा, पुढील पैकी भारतीय सौर वर्षाच्या कोणत्या महिन्याचे 31 दिवस आहे. मग लक्षात ठेवायचं बघा, जर का लीप वर्ष असेल तर पहिले 6 महिने म्हणजे कोणता, चैत्र, नंतर वैशाख, नंतर ज्येष्ठ, नंतर आषाढ, नंतर श्रावण, नंतर भाद्रपद. हे पहिले 6 महिने किती दिवसांचे असतात, 31 दिवसांचे असतात. कोणत्या वर्षाला, लीप वर्षाला. आणि जर का लीप वर्ष नसेल तर हे उरलेले 5 कोणते, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद. हे जे महिने आहेत 31 दिवसांचे. याच्यामध्ये कोणता आला, वैशाख. वैशाख कितवा पर्याय आपला, चौथा पर्याय चूक पर्याय आहे. वैशाख महिन्यामध्ये 31 दिवस असतात. नंतर विचारलं बघा, अल्लाहचा जन्म 31 डिसेंबर 2016 ला शनिवारी झाला. बघा, 31 डिसेंबर 2016 काय होता, शनिवार होता. 8व्या वाढदिवशी कोणता वार असेल, 8व्या वाढदिवशी म्हणजे तो 8 वर्षाचा पूर्ण झाला. 8 वर्षाचा पूर्ण झाला म्हणजे काय असेल, 31 डिसेंबर 2024 ला कोणता वार असेल ते आपल्याला काढायचा आहे. मग एक लक्षात ठेवायचं बघा, 1 वर्ष पुढे सरकलं म्हणजे एक दिवस पुढे सरकत जातो. म्हणजे 31 डिसेंबर 2016 ला जर का शनिवार आहे तर 31 डिसेंबर 2017 ला काय असेल, रविवार असेल. 2018 ला काय असेल, म्हणजे एक दिवस पुढे सरकतं, सोमवार असेल. अशा पद्धतीने एक दिवस पुढे जाणार. मग किती वर्ष बाळगणं, 8व्या वाढदिवशी आपल्याला त्याचा वार विचारला. 8 वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये 2 लीप वर्ष आले. कारण 2 लीप वर्ष का बरं, कारण लीप वर्ष दर 4 वर्षांनी येते. म्हणून काय होणार, त्याच्यामध्ये 2 लीप वर्ष आले. मग ह्या 8 वर्षांचे 8 दिवस वाढले आणि लीप वर्ष 2 होते, त्यांच्यातला एक दिवस एक्स्ट्राचा. म्हणजे 8 आणि 2 किती दिवस वाढले, 8 दिवस जे आहे ते वाढते. मग शनिवार मध्ये 8 दिवस मिळवा. शनिवार ते शनिवार किती दिवस झाले, 7 दिवस. बरोबर, 7 ला काय आला आपला शनिवार, 8 ला काय रविवार, 9 ला काय सोमवार, तर 10 ला काय येईल मंगळवार. म्हणजेच काय, त्याच्या 8व्या वाढदिवशी कोणता वार असेल, मंगळवार असेल. मंगळवार कितवा पर्याय आहे, तिसरा पर्याय पर्याय आहे. 10वा प्रश्न बघा, शाळेला 5 मे पासून 5 मे ला शाळेला सुट्टी लागली. 5 मे ला सुट्टी लागली. किती दिवसांची सुट्टी आहे, 42 दिवसांची सुट्टी आहे. मग मे कितीचा, 31 चा. म्हणजे 31 मे पर्यंत किती दिवस होणार, 26 दिवस होणार. मग याच्यातनं 26 दिवस वजा करा बरं.
इथं करायचे 12, इथं करायचे 3, 12 6 गेले 6, 3 2 गेला 1, म्हणजे अजून 16 दिवस जे आहे ते बाकी आहे. आता हा कोणता महिना आहे? 26 मेचा महिना आहे बघा, बरोबर आहे. 26 मे महिन्यातले दिवस झाले. आता 16 दिवस कुठे जा? जून मध्ये. 16 दिवस जून मध्ये म्हणजे कोणती तारीख आली? 16 जून. म्हणजे शाळा कधी उडेल? 16 जूनला उडेल. 16 जून कितवा पर्याय आहे? तिसरा पर्याय जो पर्याय आहे. 11वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष नाही? मग लीप वर्ष कसं काढायचं बघा. शतकांचे वर्ष दिलेले आहे. शतक म्हणजे काय? शेवटी 00 आहेत. मग ज्या संख्येला 400 ने पूर्ण भाग जातो ते लीप वर्ष. मग 1600 घेतलं बघा. 1600ला 400 ने भाग दिला तर हे 2 शून्य आहे, 2 शून्य कॅन्सल, 4 चोक 16 पूर्ण भाग जातात म्हणजे लीप वर्ष आहे. आपल्याला लीप वर्ष नाही ओळखायचं आहे. 1800 घेऊया. 1800ला परत कितीने करा? 400 ने भाग द्या. परत 2 शून्य 2 शून्य कॅन्सल, 4 चोक 16, 18तनं 16 गेले तर उरले 2. इथं बाकी 2 उरते. आपल्याला पूर्ण भाग जात नाहीये. आपल्याला पूर्ण भाग गेला पाहिजे असतं पाहिजे तेव्हा लीप वर्ष असते. मग इथं जात नाहीये म्हणजे कोणतं लीप वर्ष नाही आहे? 1800 लीप वर्ष नाही आहे. दुसरा पर्याय जो पर्याय आहे. 12वा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या वर्षी 366 दिवस असतील? 366 दिवस म्हणजे परत कोणतं वर्ष आलं बघा? लीप वर्ष आलं. मग लीप वर्ष शतक नाही दिलेले, आता नॉर्मल आहे. मग ज्याला 4 ने भाग जातो ते लीप वर्ष. मग पहा 2002 घ्या. याला 4 ने भाग जातो का पूर्ण बघा बरं. 4 पंचे 20, 20 20 गेले 0. वरती उतरवला आता 0. 0ला जात नाही म्हणून वरती 0 देऊन द्यायचा. परत उतरवून घ्या काय? 2. 4च्या पाड्यात 2 येत नाही म्हणजे परत काय होईल? 0. आणि 2 जसेच्या तसे उरतील. पूर्ण भाग जात नाहीये. 2004 ला घेऊन पावर 2004 भागीला परत 4. 4 पंचे किती झाले? 20. 20तनं 20 गेले 0. खालती उतरवला 1 0. 0 येत नाही म्हणून वर 1 0. परत उतरवले खाली किती? 4. आणि 4 1 4. 4तनं 4 गेले तर 0. 501 बाकी 0 येते. पूर्ण भाग जातोय. म्हणजेच काय? 2004 हे काय असलं पाहिजे? लीप वर्ष असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये किती दिवस असतील? 366 दिवस असतील. 13वा प्रश्न आहे बघा, 2016 साली वर्षाचा पहिला दिवस शुक्रवारी होता. मग 2016 पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी. त्या दिवशी कोणता वार होता? शुक्रवार होता. तर 2017 साली मराठी भाषा दिन कोणत्या वारी आला असेल? तर 2017चा मराठी भाषा दिन म्हणजे 27 फेब्रुवारी. याला कोणता वार तो आपल्याला काढायचा आहे, कारण 27 फेब्रुवारी आपला मराठी भाषा दिन म्हणून आपण साजरा करतो. आता 2017च्या 1 जानेवारीला कोणता वार असेल बघा बरं. 1 वर्ष पुढे गेला म्हणजे 1 दिवस वाढतो, म्हणजे शुक्रवारचा शनिवार झाला. पण 2016 लीप वर्ष आहे, 4 ने भाग जातो याला, म्हणजे 2 दिवस वाढतील. मग शुक्रवारचा शनिवार आणि शनिवारचा रविवार, म्हणजे 1 जानेवारीला कोणता वार आला? रविवार आला. 1 जानेवारी 2017ला रविवार आला. मग 1 ला रविवार आहे म्हणजे जानेवारी महिन्याच्या 1 आणि 7 8ला पण रविवार असेल, 8 आणि 7 15ला पण रविवार असेल, 15 आणि 7 22ला पण रविवार असेल, 22 आणि 7 29ला सुद्धा रविवार. 29 पर्यंत रविवार येतोय. जानेवारी महिन्याची गोष्ट करतोय आपण. 30ला काय येईल? 30ला काय होता येईल? सोमवार. 31 दिवसांचा 31ला काय होईल? मंगळवार. 31 तारखेला मंगळवार आला. आता पुढे फेब्रुवारी महिन्याचा 31ला मंगळवार म्हणजे 7 मिळवा, म्हणजे 7 फेब्रुवारीला पण मंगळवार, 14ला पण मंगळवार, त्याच्यानंतर परत 7 मिळवले 31ला पण मंगळवार, आणि 28 फेब्रुवारी परत 7 मिळवले तर 28 फेब्रुवारीला परत कोणता येतोय? मंगळवार येतोय. आपल्याला किती फेब्रुवारीला पाहिजे?
27 फेब्रुवारीला पाहिजे म्हणजे एक दिवस मागे करा. 28ला मंगळवार आहे तर 27ला काय असेल? सोमवार असेल. सोमवार कितवा पर्याय आहे? पहिला पर्याय. अचूक पर्याय आहे. 14वा प्रश्न आहे बघा. 6 जानेवारीला बुधवार आहे. बघा 6 जानेवारी. कोणता वार झाला 6 जानेवारीला? बुधवार आला. तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही. मग पहा बरं, 31 दिवसांचा जर का महिना असेल तर पहिले 3 दिवस म्हणजे 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा हे किती वेळा येतात? 5 वेळा येतात. मग 6ला जर का बुधवार आहे, 5ला काय असेल? मंगळवार. 4ला काय असेल? सोमवार. 3ला काय? रविवार. 2ला शनिवार आणि 1ला शुक्रवार. मग 1, 2, 3 वाले 5 वेळा येतात. म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार 5 वेळा येतील. कोणता येणार नाही म्हटलाय? म्हणजे सोमवार येणार नाही. 4था पर्याय योग्य पर्याय आहे. 15वा प्रश्न आहे बघा. तनुजा दररोज अर्धा लिटर दूध घेते. अर्धा लिटर म्हणजे 500 मिली दूध ते घेते. यालाच काय म्हणतो आपण? किती आहे? अर्धा लिटर आहे. प्रति लिटर 70 या दराने तिचे एप्रिल महिन्याचे बिल किती होईल? मग बघा, अर्धा लिटर दूध रोज घेते आहे. कोणता महिना सांगितला? एप्रिल. एप्रिल महिना म्हणजे किती दिवस? 30 दिवस. म्हणजे किती दूध झालं? बे आणि 30च्या हाफ केले तर, निम्मे केले तर 15 म्हणजे 15 लिटर दूध तिचं झालं. या 15ला 1 लिटरचा भाव किती आहे? 70. 15ला कितीने करा? 70ने गुणा. मग शून्याचा शून्य. 15 साठी 105. म्हणजे किती आलं? 1050 रुपये खर्च दिला लागेल. 1050 कितवा पर्याय आहे? दुसरा पर्याय चूक पर्याय आहे. 16वा प्रश्न बघा. एका वर्षी लोकमान्य टिळक पुण्यतिथी रविवारी होती. लोकमान्य टिळक पुण्यतिथी सांगितली आपल्याला. कधी आली? रविवारी. त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी आला असेल? मग लक्षात ठेवायचं बाळांनो, असे प्रश्न येतील तुम्हाला. इथं मोजायची, कॅल्क्युलेट करायची गरज नाही. प्रत्येक वर्षाला लोकमान्य टिळक आणि बालदिन एकाच दिवशी साजरे होतात. लोकमान्य टिळक पुण्यतिथी रविवारी होती तर बालदिन सुद्धा कधी असेल? रविवारीच असेल. तिसरा पर्याय आपला अचूक पर्याय आहे. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आज स्वाध्याय आपला संपलेला आहे. धन्यवाद.